विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिकसह एक्सरसाइज 2.2 ला सुरुवात देखील केलेली आहे. त्यात आपण फंडामेंटल आयडेंटिटीज पाहिलेल्या आहेत. फंडामेंटल आयडेंटिटीज मध्ये पहिल्या क्रमांकाची होती sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा आणि 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर थीटा. या फंडामेंटल आयडेंटिटीचा यूज करून आपण काही एक्सरसाइज मधले एक्सरसाइज 2.2 मधले काही एक्झाम्पल्स देखील सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. या एक्सरसाइज 2.2 च्या पुढच्या एक्झाम्पल्स घेण्यापूर्वी आपल्याला एक नवीन छोटासा टॉपिक बघायचा आहे. त्याचं नाव आहे पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. जशी आपली कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, जे आपण एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस घेतो, त्याच्यामध्ये एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट घेतोय. म्हणजेच कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम असो की पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम असो, दोघींचा एम जो आहे, दोघींचा पर्पज जो आहे तो एकच आहे की आपल्याला त्या पॉइंटची पोझिशन चेक करायची आहे. पॉइंटची पोझिशन चेक करणे म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस यांच्यावरचे जे पॉइंट्स आहेत, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरती सगळे पॉझिटिव्ह नंबर असतात, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वरती जे आहे ते सगळे निगेटिव्ह नंबर्स असतात. इकडे पॉझिटिव्ह नंबर्स असतात पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वरती, आणि हा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस निगेटिव्ह वाय ऍक्सिस वरती निगेटिव्ह म्हणजे मायनसचे नंबर्स असतात. मग आपण पोझिशन ज्याला ठरवतो एखाद्या ऍक्सिस वरची, एखाद्या प्लेन वरती, तर या ठिकाणी जर समजा मला इथे पॉईंट घ्यायचा आहे, या पॉईंटची पोझिशन सांगण्यासाठी मी एक्स ऍक्सिस वरचा जो पॉईंट आहे तो आणि वाय वरचा जो आहे तो, असे जे पॉईंट आहेत त्यावर आपण त्याची पोझिशन करते की तो प्लेन मध्ये कोणत्या ठिकाणी आहे. तशीच एक नवीन सिस्टीम आहे, ती आहे पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. याला पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये फक्त फरक एवढा आहे की याला आपण पोझिशन दाखवताना वेगळ्या व्हेरिएबलचा यूज करतो. जसं की आपण एक वेगळं काय वापरतो आहोत बघा. आता मी एक पॉईंट घेतला पी कुठल्या तरी प्लेन मधला, लेट पी बी द एनी पॉइंट इन द प्लेन सच दॅट लेंथ ऑफ ओपी इज इक्वल टू आर. मी ओरिजिन पासून तर ही इथपर्यंतची लेंथ जी आहे ती मी समजा पी घेतो आहे, आर घेतो आहे, म्हणजे पी पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे ओपीचं डिस्टन्स जे आहे ते, आणि मेजर ऑफ अँगल एक्सओपी जो आहे तो थिटा घेतोय, तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होतो आहे अराउंड ओ. म्हणजे ओएक्स हा त्याचा इनिशियल आर्म असेल आणि ओपी हा त्याचा टर्मिनल आर्म असेल, अशा पद्धतीने. मग मी ज्या वेळेला अँगल काहीतरी घेतला, डिस्टन्स काहीतरी घेतलं, म्हणजे पोझिशन मला पी ची या ठिकाणी मिळते आहे अशा पद्धतीने. मग या आर आणि थिटा याच्यावरती तो पॉईंट जो आहे तो डिपेंड आहे, त्याच्यावर त्याची पोझिशन डिपेंड आहे. तसंच इथे आपल्याला बघायचं आहे की हा लेंथ आर आणि थिटा या पद्धतीने पॉईंट आपण त्याला दाखवतो ऑर्डर पेअर आर थिटा, आणि या ऑर्डर पेअर आर थिटा जो आहे त्यालाच आपण म्हणणार आहोत पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी. त्याला लिहिताना आपण पी ऑफ आर थिटा असे लिहू शकणार आहोतच, आणि आर ऑलवेज पॉझिटिव्ह असेल कारण आपण डिस्टन्स घेतो आहोत ओरिजिन पासूनचा. मग तो कोणत्याही प्लेन मध्ये राहू शकतो, कुठल्याही कॉर्नर मध्ये राहू शकतो. इथे इकडे असेल तर इकडे तो डिस्टन्स आपण कन्सिडर करणार आहोत, त्यात डिपेंड करतं थिटावरती. मग थिटा त्या ठिकाणी असा रोटेट झाल्यानंतर तो कुठपर्यंत येऊ शकतो, 0 to 2 पाय पर्यंत. म्हणजे 0 लेस दॅन थिटा लेस दॅन 2 पाय हा तो थिटा असेल, आणि तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होत असेल. शिवाय तो फिक्स पॉईंट जो आहे त्याला आपण पोल म्हणणार आहोत. या ठिकाणी हा पोल आहे, आणि ओएक्स जो आहे तो पोलर ऍक्सिस असणार आहे. ओएक्स हा आपला जो इनिशियल ऍक्सिस आहे तो आपला पोलर ऍक्सिस असणार आहे त्यावेळेला. एवढं याचं बेसिक आहे. म्हणजे याचं आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमचं दोघींचं काम जे आहे ते सेमच आहे. फक्त या ठिकाणी आपण एक्स आणि वाय ऐवजी आर आणि थिटा वापरतोय, पण त्या दोघींचा मिनिंग वेगवेगळा आहे. आर हा ओरिजिन पासूनचा डिस्टन्स आहे त्या पॉईंट पर्यंतचं, आणि थिटा हा पॉझिटिव्ह ऍक्सिसने तयार झालेला जो अँगल आहे, म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने तयार झालेला अँगल थिटा असेल. तर अशा वेळेला तो पी ऑफ आर थिटा जो आहे त्याला आपण पोलर कोऑर्डिनेट असं म्हणणार आहोत. नेक्स्ट त्याच्यात आपण रिलेशन बघूयात. आता इथे रिलेशन बिटवीन कार्टेशियन कोऑर्डिनेट अँड पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम या दोघींमधलं रिलेशन आपल्याला बघायचं, म्हणजे एक्स वाय आणि आर थिटा यांचं एकमेकांसोबतचं रिलेशन काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. ही जी फॉर्मॅलिटी आहे एक्झॅक्टली सेम इथे मी लिहितोय की ओ हा ओरिजिन घेतला, ओ एक्स ऍक्सिस घेतलेला आहे, पी ऑफ एक्स वाय हा कुठला तरी एक प्लेन मधला पॉईंट घेतला, त्यानंतर असा घेतला की ज्याने ओपीचं डिस्टन्स जे आहे ते आर असेल, आणि हा अँगल जो तयार होतो आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने तो थिटा असेल समजा. तर अशा वेळेला आपण काय करणार आहोत, ड्रॉ पीएम परपेंडिक्युलर ऑन एक्स ऍक्सिस. मी एक पीएम ड्रॉ केला, तसं केल्यामुळे मला ओएम इज इक्वल टू एक्स मिळेल अँड पीएम इज इक्वल टू वाय मिळणार आहे. आपल्याकडे डेफिनेशन्स आहेत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या. यात एक राईट अँगल ट्रायंगल तर मिळाला आहे. इन ट्रायंगल ओ एम पी अँगल एम इज इक्वल टू आहे 90 डिग्री. म्हणून मी पायथागोरस थेरम वापरू शकतो बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम प्रमाणे मला असं म्हणता येईल, त्याची जी हायपोटेनियस आहे त्याचा स्क्वेअर हा इतर दोन साईडच्या स्क्वेअरच्या सम इतका असतो. द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रिमेनिंग साइड्स. यानुसार हा पायथागोरस थेरम अप्लाय केला तिथे येईल आर स्क्वेअर
इज इक्वल टू हा आपला एक्स आहे आणि हा वाय म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. त्या पद्धतीने आपल्याला एक्स आर इज इक्वल टू मिळतोय अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे एक रिलेशन मिळालं. आर म्हणजे एक्स आणि वाय दिला असेल तर आपण आर या पद्धतीने काढू शकतो. राहिली गोष्ट आता आपल्याकडे थिटाचं कन्व्हर्शन जे आहे ते एक्स वाय मध्ये आपल्याला करायचं असेल तर आपण काय करणार आहोत. तर ऑफकोर्स आपल्याकडे डेफिनेशन आहे. बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. काय डेफिनेशन आहे तर साइन थिटा इज इक्वल टू या ठिकाणी आपल्याकडे डेफिनेशन आहे वाय अपॉन आर. म्हणून आर इज इक्वल टू काय वाय साइन थिटा. सेम वे कॉस थिटाची डेफिनेशन काय आहे एक्स अपॉन आर. देअरफॉर वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. तसं इथे एक्स इज इक्वल टू काय येईल आर कॉस थिटा. म्हणजे हे झालं रिलेशन. म्हणजे एक्सचं कन्व्हर्शन आणि वायचं कन्व्हर्शन आपण थिटा याच्यामध्ये या पद्धतीने करू शकतो. जर आपल्याकडे थिटा असेल आर असेल तर आपण एक्स आणि वाय या पद्धतीने काढू शकतो आहोत. किंवा एक्स आणि वाय असेल तर आर काढू शकतो. आणि जर आपण टॅन चा उपयोग करून घ्या दोघींना जर आपण डिवाइड केलं तर टॅन थिटा इज इक्वल टू आर साइन थिटा वाय अपॉन एक्स डेफिनेशन आहे. तर या की आर साइन थिटा अपॉन बाय डेफिनेशनच घेतलं आपण डायरेक्ट केलं बघा वाय अपॉन एक्स त्या ठिकाणी डायरेक्टच येईल. जरी यांना डिवाइड करून आपल्याला तेच मिळणार आहे तर आपण डायरेक्ट पण काढू शकतो. थिटा इक्वल टू आपल्याला मिळणार आहे टॅन इनव्हर्स ऑफ वाय अपॉन एक्स. म्हणजे आपल्याला जर वाय आणि एक्स दिलेला असेल तर आपण अशा पद्धतीने थिटा सुद्धा फाइंड करू शकतो. तर या पद्धतीने आपण म्हणू शकतो की इथे यांचं जे रिलेशन आहे एक्स आणि वाय आर थिटा मधलं थिटाचं एक्स वाय मधलं आरचं एक्स वाय मधलं हे रिलेशन आपल्याला मिळतं. आणि हेच आहे रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. तर कंटिन्यू करूया एक्सरसाइज 2.2 त्यातलं 12 नंबरचं एक्झाम्पल. फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स हुज पोलर कोऑर्डिनेट्स आर. आता इथे बघा पोलर कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे आता आपण जस्ट रिलेशन बिटवीन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम अँड पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम पाहिलेला आहे. त्यानुसार आपल्याकडे जर समजा आर थिटा जो आहे ते पोलर कोऑर्डिनेट्स मध्ये या प्रकारचे कोऑर्डिनेट्स दाखवले जातात ऑर्डर पेअर मध्ये. आणि जे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे त्याच्यामध्ये एक्स वाय या पद्धतीने आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट जे आहे ते दाखवतो ऑर्डर पेअर मध्ये. मग इथे आता दिलेली ज्या गोष्टी आहेत तर आर थिटा दिलेला आहे कारण इथे अँगल दिलेला आहे आणि पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम मधून आपल्याला जायचं आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये. मग आपल्याला आर इज इक्वल टू आणि थिटा इज इक्वल टू च्या फॉर्म मध्ये आपण काही गोष्टी लिहून घेतलेल्या आहेतच. तर त्यांच्या साहाय्याने आपण एक्स आणि वाय जो आहे फाइंड करू शकतो आहोत. तर आपल्याला दिलेलं जे आहे ते बघूया. तर 3 आणि 90 डिग्री दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ हिअर आर थिटा हे पोलर कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत 390 डिग्री. दॅट मीन्स देअरफॉर आर इज इक्वल टू दिला आहे 3 अँड थिटा इज इक्वल टू दिला आहे 90 डिग्री. यानुसार आपल्याकडे एक रिलेशन जे आपण म्हणतोय रिलेशन नुसार आपल्याला जो एक्स आहे तो आर कॉस थिटा असा मिळतो. आपल्याकडे आर आहे 3 हा कॉस ऍज इट इज आणि हा 90 डिग्री. आता कॉस 90 डिग्री काय येतो 3 इंटू 0 इज इक्वल टू 3. म्हणजे आपल्याला एक्स जो आहे तो डायरेक्टली 3 मिळतो आहे. सेम वे वाय कसा मिळणार आर साइन थिटा. आर आहे 3 साइन 90 डिग्री आणि साइन 90 डिग्री असतो 1. म्हणजे त्यानुसार आपल्याला इथे 3 मिळेल. सॉरी इथे 0 आहे 3 इंटू 0 0. तर आपल्याला हा मिळणार आहे 3. म्हणजे याचा काय अर्थ झाला इथे की आपल्याला 0 आणि 3 हे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मिळाल्या. देअरफॉर द रिक्वायर्ड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर काय असतील ते कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हणजे एक्स वाय इज इक्वल टू आपल्याला मिळतं आहे 0 3. अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या पोलर कोऑर्डिनेट वरून कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये ते पॉइंट जो आहे तो कन्वर्ट करता येतो. सेम वे नेक्स्ट बघूयात. इथे देखील आपल्याला जे दिलेलं आहे ते पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये दिलेलं आहे. म्हणजे आर थिटा दिलेला आहे. आर थिटा इज इक्वल टू आहे 1 आणि 180 डिग्री. दॅट मीन्स आर इज इक्वल टू आहे 1 अँड थिटा इज इक्वल टू आहे 180 डिग्री. आता या दोघीच्या सहाय्याने आपल्याकडे एक रिलेशन आहे. ते रिलेशन आपण सेम इथे वापरूयात. तर ते आहे एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा इज इक्वल टू आर आहे 1 आणि कॉस थिटा मध्ये थिटा आहे 180 डिग्री. तर 1 इंटू हा मल्टिप्लाय करतो तो तेच आन्सर येणार आहे. तो 1 कॉस 180 जो आहे तो आहे -1 इक्वल टू येईल -1. बाय युझिंग द ट्रिग्नोमेट्रिक टेबल जो टेबल आपण शॉर्टकट मेथडने काढून घेतलेला आहे त्या टेबलच्या सहाय्याने आपण सांगू शकतो या व्हॅल्यू की हा कॉस 180 जो आहे
तो -1 येतो. सेम वे y इज इक्वल टू r साइन थिटा इज इक्वल टू 1, r1 आहे, साइन हा 180 डिग्री आहे, थिटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आहे आणि इक्वल टू 1 इंटू हा साइन 180 जो आहे, साइन 180 हा 1 येतो, इक्वल टू येईल 1, सॉरी 0 येतो, 0 म्हणून इथे येईल 0. म्हणजे आपल्याला फायनली जे कोऑर्डिनेट्स मिळत आहेत, देअरफॉर द रिक्वायर्ड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर ते असणार आहेत एक्स वाय इज इक्वल टू -1 अँड 0. हे असणार आहे आपलं कन्व्हर्शन ऑफ पोलर कोऑर्डिनेट्स इन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर. इथे आता कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि आपल्याला कन्वर्ट करायचं आहे ते पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये. यापूर्वी आपण मागील व्हिडिओमध्ये पिरियॉडिसिटी ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हा टॉपिक देखील पाहिला आहे, ज्यात आपण प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे पिरियड्स आहेत ते लिहून घेतलेले आहेत. त्यात साइन कॉसचा पिरियड आहे 2π. त्यानंतर जे टॅन कॉट आहे त्यांचे पिरियड्स आहेत π आणि सेक कोसेक यांचा पिरियड देखील 2π आहे. म्हणजे त्या स्पेसिफिक रोटेशन नंतर पुन्हा पुन्हा तो जो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे त्याचे व्हॅल्यूज जे आहेत ते सेम येत जातात. त्याचा आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे, कारण कार्टेशियन मधून आपण ज्यावेळेला पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये जातो त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती आपल्याला बघायची असते, ती म्हणजे त्या कोऑर्डिनेटचे एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेटचे साइन जे आहेत त्या पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह राहू शकते किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह राहू शकते. म्हणजे तो कोणत्या क्वार्टरमध्ये अँगल तयार होणार आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. त्यानुसार आपण त्याचा फायनल आन्सर लिहितो, कारण आपल्याला इथे आर आणि थिटा दोघी व्हॅल्यूज काढायचे आहेत. आर इझिली निघून जातो आहे, परंतु थिटा काढत असताना आपल्याला तो विचार करायला लागतो की या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट यांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या कोणत्या क्वार्टरमध्ये येऊ शकतात. मग आता यात जे दिसतंय की हा फर्स्ट क्वार्टरमध्ये तयार होतो आहे आणि निगेटिव्ह हे कोणत्या क्वार्टरमध्ये असेल तर फोर्थ क्वार्टरमध्ये असणार आहे. म्हणजे याचा अर्थ हा अँगल जो आपला थिटा मिळणार आहे तो 0 to 90 डिग्रीच्या दरम्यान मिळणार आहे. म्हणजे आपला आन्सर 0 to 90 डिग्री मध्ये असायला पाहिजे थिटाचा आन्सर. आणि जी इथे थिटाची व्हॅल्यू जी आहे ती दोन्ही निगेटिव्ह आहे, म्हणजे 180 to 270 यांच्या दरम्यान, यांच्या बिटवीन आपल्याला जी व्हॅल्यू आहे थिटाची ती मिळायला हवी. हा यातनं एक लॉजिक वापरून ते आपल्याला सोडवायचं असतं. मग अशा वेळेला आपण पिरियॉडिसिटीचा यूज करून त्याला कन्वर्ट करून मग आपण तो अँगल जे आन्सर असेल त्याला आपण त्या दरम्यान आणण्याचा प्रयत्न करतो. तर बघूयात एक्झाम्पल थ्रू. आता हिअर एक्स आणि वाय दिलेला आहे, थोडक्यात कोऑर्डिनेट दिलेत एक्स वाय इज इक्वल टू 5. आता याचा अर्थ असा आहे की एक्स इज इक्वल टू दिला आहे 5 आणि वाय इज इक्वल टू सुद्धा आहे 5. यात आपल्याकडे जे रिलेशन आहे आपण त्याच्या आधी आपण आर काढून घेऊयात. आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे 5 स्क्वेअर प्लस हा देखील 5 स्क्वेअर. इथे काय येणार मग हा 25 प्लस 25 दोघींचा स्क्वेअर घेतल्यानंतर आणि ती 25 मल्टिप्लाय बाय 2 किंवा 50 त्याला आपण लिहू शकतो. याचं स्क्वेअर रूट निघतं म्हणजे 5√2. हा आपला आर मिळून गेला. आपल्याला पुढे थिटा मिळवायचा आहे, तर त्यासाठीचं काय आहे बघा आपल्याकडे, आणि आपल्याकडे टॅन थिटा इज इक्वल टू आहे वाय अपॉन एक्स म्हणजेच 5/5 इज इक्वल टू आपल्याला 1 मिळतो आहे. आणि ऑफकोर्स हा 1 कधी येतो 45 डिग्रीला किंवा π/4 आपण त्याला म्हणू शकतो इन रेडियन मेजरमेंट. तर थिटा आपल्याला मिळून गेलेला आहे 45. बघा आपल्याला आर मिळाला आणि थिटा देखील मिळाला. काही प्रॉब्लेम का नाहीये, कारण 5 लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट अँड 0 लेस दॅन 45 लेस दॅन 2π. तो यांच्या दरम्यान पण तयार होतो आहे. म्हणजे सरळ मिनिंग याचा आहे की आपल्या दोघी व्हॅल्यू ज्या आहेत त्या करेक्ट आहेत. देअरफॉर द रिक्वायर्ड पोलर कोऑर्डिनेट्स आर ते असणार आहेत 5√2 आणि 45 डिग्री. आपण याला या प्रकारे डायरेक्टली कन्वर्ट करू शकतो, कारण इथे काही अडथळा नव्हता, दोघी पॉझिटिव्ह होते. पुढचं बघूयात. नेक्स्ट -1 दिलेला आहे. म्हणजे हिअर xy इज इक्वल टू -1. देअरफॉर x इज इक्वल टू -1 अँड y इज इक्वल टू सुद्धा -1 आहे. आता इथे काय दिसतंय बघा. आता इथे आपल्याकडे जर आपल्याला r ची व्हॅल्यू काढायची आहे तर ती डायरेक्ट निघणारच आहे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस
वाय स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ -1 स्क्वेअर प्लस -1 स्क्वेअर. आणि ही व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह असल्यामुळे इथे आपल्याला त्या निगेटिव्ह साईनचा काहीही अडथळा होत नाही. डायरेक्ट आपल्याला आर जो आहे तो स्क्वेअर रूट ऑफ 2 मिळून जातो आहे. राहिली गोष्ट आता थिटाची, तर आपल्याकडे जे रिलेशन आहे tan थिटा इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. तर वाय आहे -1, हा देखील -1, हा 1 आला डिवाइड केल्यानंतर. आणि अगेन हा tan 45 आहे. परंतु हे आन्सर आपण त्या ठिकाणी ग्राह्य धरू शकत नाही. बिकॉज काय रिझन आहे, सिन्स -1 लाईज इन हा 180 पेक्षा मोठा आणि 270 पेक्षा लहान असा आपला थर्ड क्वाड्रंट असतो. लाईज इन थर्ड क्वाड्रंट. जर थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे तर ऑफकोर्स त्याचा आन्सर जे आहे ते 45 चालणार नाही, ते 180 पेक्षा मोठं पाहिजे आहे आणि 270 पेक्षा लेस. तर अशा वेळेला देअरफॉर आपण जर आता 45 घेतला तो चालणार नसल्यामुळे आपण याला कसं करणार, देअरफॉर tan थिटा इज इक्वल टू tan 45 डिग्री इज इक्वल टू tan. हा जो 45 आपण लिहिलेला आहे त्याला आपण याचा जो पिरियड आहे त्याच्यासोबत कनेक्ट करतो, म्हणजे 180 प्लस 45, कारण त्याचा जो पिरियड आहे टॅनचा तो इथे पाय आहे. म्हणजे पाय म्हणजेच काय असणार आहे 180 डिग्री. हे रेडियन मध्ये आहे. म्हणून या दोघांची सम केली तर आपल्याला मिळतं tan 225 डिग्री. म्हणजे आपल्याला फायनली जो थिटा मिळतो आहे तो असणार आहे 225 डिग्री. हा आपण थिटा जो आहे तो ग्राह्य करणार आहोत. त्यानुसार द रिक्वायर्ड पोलर कोऑर्डिनेट्स आर, काय असतील ते पोलर कोऑर्डिनेट्स, तर ते असणार आहेत हा आर आणि थिटा आहे 225 डिग्री. हे क्वाड्रंट नुसार आपल्याला लक्षात येणार आहे. लक्षात घ्या इथे निगेटिव्ह साईन होती म्हणून आपण 45 आन्सर न थांबता त्याला पुढे कंटिन्यू ऑन केलेला आहे. एक्झाम्पल नंबर 14. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ साइन 19 पाय बाय 3, cos 1140 डिग्री अँड cos cot 25 पाय रेडियन बाय 3. असे 3 एक्झाम्पल्स आपण पाहतो आहोत. तर इथे आपण जो आपल्याला आवश्यक असलेला टॉपिक आहे तो आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची पिरियॉडिसिटी. आपण पिरियॉडिसिटी पाहिलेली आहे, ज्यात साइन कॉस यांची पिरियॉडिसिटी मध्ये पिरियड जो आहे तो 2 पाय आहे, टॅन कॉटचा पाय आहे आणि सेक कोसीचा देखील 2 पाय आहे. तर इथे आपण त्याचा यूज करणार आहोत. तर पिरियड ऑफ साइन फंक्शन, हे साइन आहे म्हणून साइन फंक्शन इज 2 पाय. जर 2 पाय पिरियड आहे तर बघा आता हे दिलेलं जे फंक्शन आहे, आता याला काय करायचं, जनरली आपण अशा वेळेला अपॉनला 3 असल्याने 3 ने आपण त्याला डिवाइड करूया. तर 3 ने डिवाइड केल्यावरती 3 सक 18 म्हणजे 6 पाय आणि जे बाकी उरते आहे 1 म्हणजे पाय बाय 3. 3 सक 18 आणि 1 19 या पद्धतीने त्याला लिहिता येईल. आणि आपण जसं म्हटलंय पिरियड 2 पाय आहे म्हणजेच हा 2 पायच्या स्वरूपात त्याला लिहिता येणार आहे. 2 इंटू आता मल्टिपल ऑफ 2 आहे तर 3 पाय किंवा तो आपण त्या स्वरूपात लिहू शकतो. म्हणजेच याचा सरळ मिनिंग आहे की याला आपण साईनचा साईनच राहील, साइन पाय बाय 3 असं लिहू शकतो. आणि मग याचा आन्सर जे आहे साइन पाय बाय 3 म्हणजेच साइन 60 आणि साइन 60 असतो √3/2. अशा पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट कॉस आहे, तर कॉसचा देखील जो पिरियॉडिसिटी मध्ये पिरियड आहे कॉसचा देखील त्याच पद्धतीने आपल्याला काढता येतो. तर इथे द पिरियड ऑफ कोसाइन फंक्शन इज ऑल्सो 2 पाय. देअरफॉर काय मग कॉस हा जो 1140 डिग्री आहे याला आपण जनरली आता इथे दिसतंय की याला डिवाइड तर काही करू शकत नाही कारण डिवाइडला काही दिसत नाही, पण आपण 360चा मल्टिपलच्या स्वरूपात त्याला लिहू शकतो. कारण 2 पाय म्हणजेच 360. 2 पाय रेडियन हे रेडियन मेजर आहे आणि 360 हे डिग्री मेजर आहे. तर 360चा मल्टिपल दिसतोय 360, कारण याला आपण बघा इथे जर 1080 प्लस 60 जर लिहिला तर बरोबर आपल्याला 1140 मिळतोय. आणि हा 1080 जो आहे तो 360चा मल्टिपल आहे म्हणजेच तो परत 2 पायच्या स्वरूपात येऊन जातोय. म्हणजे याचा अर्थ आपण डायरेक्टली cos 60 वापरू शकतो आणि cos 60 जो आहे तो 1/2 येतो या पद्धतीने. त्यानंतर लास्ट बघूया, याची देखील पिरियॉडिसिटी आपल्याला माहिती आहे. तर पिरियड ऑफ कोटॅन्जंट फंक्शन
इज पाय, याचा पाय आहे त्याला आपण पायच्या स्वरूपात आणणार आहोत. म्हणजे हा कॉट दिसतोय तर 25 पाय बाय 3 इक्वल टू, याला आपण आधी 3 ने डिवाइड करूयात. तर हा कॉट ऑफ जर 3 ने डिवाइड केलं तर 3 8 24 म्हणजे 8 पाय प्लस आणि हा पाय बाय 3 म्हणजे 8 3 24 आणि 25 या पद्धतीने. तर हा देखील कॉट पाय बाय 3 लिहिता येईल. कॉट पाय बाय 3 जो आहे तो 1/√0 टेबलनुसार. कॉट पाय बाय 3 म्हणजेच कॉट 60 आहे. कॉट 60 आहे 1/√3. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 15. प्रूव्ह द फॉलोइंग. आता प्रूव्ह दॅट, शो दॅट किंवा व्हेरीफाय या टाईपचे जे एक्झाम्पल्स असतात ते ट्रिग्नोमेट्रीचे असो की इतर कोणत्या तरी चॅप्टर मध्ये असाल, तर अशा वेळेला जनरली आपण लेफ्ट हँड साइड जी आहे ती कन्सिडर करतो आणि राईट हँड साइड जी आहे ते आपल्याला आन्सर मिळतो. म्हणजे ती सिम्प्लिफाय करत जायला लागतं आणि आरएचएस जो आहे तो आपल्याला मिळतो. म्हणजे त्यावेळेला ते जे स्टेटमेंट दिलेले आहे ते प्रूव्ह झालं आपण असं म्हणतो. किंवा काही एक्झाम्पल्स अशी असतात की ज्यांच्यात डायरेक्टली आपण फंडामेंटल आयडेंटिटी वापरून त्यांना सिम्प्लिफाय केले होते आपल्याला त्या प्रकारचं आन्सर मिळतं. तर आपण हे जे आपण आता एक्झाम्पल्स घेत आहोत प्रूव्ह द फॉलोइंग मध्ये, यात आपल्याला एलएचएस कन्सिडर करायचं आहे आणि आरएचएस जो आहे तो आपल्याला आन्सर दाखवायचा आहे. आता जसं की आपण हे एक्झाम्पल घेऊया. याच्यामध्ये आता दिसतंय की 1 + tan स्क्वेअर ए प्लस 1 + 1/tan स्क्वेअर इज इक्वल टू 1/sin स्क्वेअर ए मायनस sin to 4a. आता आपल्याकडे फंडामेंटल आयडेंटिटीज आहेत. शिवाय इंटर रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक यांचं एकमेकांसोबतचं रिलेशन आहे तेही आपल्याला या ठिकाणी युज करायला लागतं. तर ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येतं की ते टॅन आहे आणि आन्सर आपल्याला दाखवायचं ते साइन मध्ये. तर सुरुवातीला आपण कन्सिडर करूयात. कन्सिडर एलएचएस. आता इथे एलएचएस काय आहे बघा. 1 + tan स्क्वेअर ए प्लस 1 + 1/tan स्क्वेअर ए. आता सुरुवातीला जिथे डायरेक्टली सेक स्क्वेअर एचा फॉर्म्युला तयार होतोय हा फंडामेंटल आयडेंटिटीज आहे. प्लस इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागणार. हा येणार tan स्क्वेअर ए प्लस 1/tan स्क्वेअर ए. त्यानंतर हा सेक स्क्वेअर ए जो आहे तो असाच राहू द्या. प्लस नंतर परत 1 + tan स्क्वेअर ए तयार झाला म्हणजे परत फॉर्म्युला आहे सेक स्क्वेअर एचा. आणि हा 1/tan स्क्वेअर आहे तो म्हणजेच आहे कॉट स्क्वेअर ए, कारण तो टॅन जो आहे तो रेसिप्रोकल आहे कॉटचा म्हणून तसं लिहिता येईल. आता यातनं सेक स्क्वेअर ए जो आहे तो कॉमन निघतोय. इथे राहील 1+ आणि इथे फक्त शिल्लक राहील कॉट स्क्वेअर ए. अगेन आपल्याला परत तेच दिसतंय बघा. परत फॉर्म्युला तयार झाला फंडामेंटल आयडेंटिटी नंबर 3. त्यानुसार इथे काय येईल मग डायरेक्टली 1 + कॉट स्क्वेअर म्हणजेच काय कोसेक स्क्वेअर ए. पुढे जर आपण अजून ऑब्झर्वेशन केलं तर आपला आन्सर हे साइन मध्ये असायला पाहिजे. यात साइन आहे परंतु याच्यात कॉस आहे कारण हा रेसिप्रोकल आहे कॉसचा म्हणून कॉस स्क्वेअर ए इथे येईल आणि हा 1/sin स्क्वेअर ए होईल. आता साइन स्क्वेअर तर आपल्याला मिळालेला आहे एका ठिकाणी परंतु हा कॉस स्क्वेअर जो दिसतोय हा आपल्याला नको आहे. साइन स्क्वेअर ठीक आहे परंतु कॉस स्क्वेअर नको आहे. तो परत साइनचं कन्व्हर्शन करणार एखादा फॉर्म्युला आहे का. तर आहे आपल्याकडे फंडामेंटल आयडेंटिटी. परत ती आयडेंटिटी आपण जर सिम्प्लिफाय करून वापरली तिथे कॉस स्क्वेअर ए म्हणजेच काय 1 - sin स्क्वेअर ए आणि हा इंटू 1/sin स्क्वेअर ए. आता हा sin स्क्वेअर या ब्रॅकेटच्या आत जर आपण मल्टिप्लाय केला तर आपल्याला फायनली बघा काय दिसतंय. त्याला मल्टिप्लाय केलं तिथे 1/ याने याला मल्टिप्लाय केलं इथे sin स्क्वेअर ए मायनस हा sin स्क्वेअर इंटू sin स्क्वेअर sin रेज टू 4a. आणि हाच बघा आपल्याला दाखवायचा होता म्हणजे हा काय आहे आरएचएस म्हणजेच राईट हँड साइड. नेक्स्ट त्यातलं सेकंड बघूया. इथे काय म्हटलं बघा कॉस स्क्वेअर ए -1 इंटू कॉट स्क्वेअर ए प्लस 1 इज इक्वल टू -1 दाखवायचा आहे. याला देखील नेहमीप्रमाणे शो दॅट असल्यामुळे किंवा प्रूव्ह दॅट असल्यामुळे कन्सिडर करायचं आहे एलएचएस. काय आहे एलएचएस इथे इक्वल टू आहे कॉस स्क्वेअर ए -1 इंटू कॉट स्क्वेअर ए प्लस 1. आता म्हटल्याप्रमाणे आपण आतापर्यंत फंडामेंटल आयडेंटिटीचे फॉर्म्युले शिकलेलो आहोत आणि शिवाय आपण त्यांचे एकमेकांसोबतचे इंटर रिलेशन शिकलेलो आहोत. तर आता इथे बघायचं की त्याच्यात नेमका कोणता फॉर्म्युला युज होऊ शकतो आणि आपल्याला आन्सर तर -1 हवंय. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे ते दिसायला नको आहे. म्हणजे फॉर्म्युले तर 100% इथे वापरायचे आहेत. मग ते कसे तर सुरुवातीला बघा इथे हा कॉस स्क्वेअर -1 दिसतोय तर मी मायनस साइन कॉमन काढली तर इथे फॉर्म्युला तयार होतोय आणि हा 1 + कॉट स्क्वेअर ए लिहिला. म्हणजे हा देखील फॉर्म्युला आहे आयडेंटिटी 3 नंबरची आणि हा देखील फॉर्म्युला आहे 1st नंबरची आयडेंटिटी ज्याच्यात हा डायरेक्टली साइन स्क्वेअर ए लिहिता येणार आहे आणि हा आपल्याला लिहिता येणार आहे कोसेक स्क्वेअर ए कारण दोघी आयडेंटिटीज जे आहेत त्या वापरल्या गेल्या त्याच्यामध्ये.
बाकी पुढे ही मायनस साईन, हा साइन स्क्वेअर ऍज इट इज राहू द्या, आणि हा कोसेक स्क्वेअर जो आहे तो रेसिप्रोकल आहे साइन स्क्वेअरचा, म्हणजेच काय लिहिते 1 साइन स्क्वेअर ए, आणि फायनली हा साइन स्क्वेअर गेट कॅन्सल्ड, हा फायनल आपल्याला -1 मिळतं, आणि आपल्याला आन्सर जे आहे ते -1 दाखवायचं. अशा पद्धतीने आपण हे जे प्रूव्ह दॅट किंवा शो दॅटचे जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करतो. ठीक आहे, तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 15 चे तिसरे एक्झाम्पल. आपण 15 ला सुरुवात केली आहे, त्यातलं थर्ड बघूया. त्यात काय दिसतंय बघा. कन्सिडर नेहमीप्रमाणे शो दॅट टू दॅट असल्यानंतर आपण कन्सिडर करतो एलएचएस. इथे एलएचएस काय आहे बघा. साइन थिटा प्लस सेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस थिटा प्लस कोसेक थिटा, आणि हा ब्रॅकेट स्क्वेअर. आता ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला मी या ठिकाणी अप्लाय करतोय. आपल्याकडे आहे तो फॉर्म्युला, त्यानुसार फर्स्ट टर्मचा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा प्लस 2 टाइम फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म. नंतर इथून कंटिन्यू खाली प्लस ज्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आपण काढतो तिथे येईल कॉस स्क्वेअर थिटा प्लस 2 टाइम कॉस थिटा इंटू कोसेक थिटा आणि प्लस कोसेक स्क्वेअर थिटा. दोन्ही ठिकाणी मी ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय केला आहे. पुढे हा साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा जो आहे तो जवळ आणूया. तेथे येईल साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. त्यानंतर हे जे दिसतंय ते दोघांमधून 2 कॉमन निघतोय बघा. या दोन्ही टर्म्स मध्ये 2 कॉमन आहे, 2 कॉमन काढला. इन ब्रॅकेट इथे येईल साइन थिटा इंटू सेक थिटा प्लस कॉस थिटा इंटू कोसेक थिटा. इथून कॉमन काढलाय. त्यानंतर रिमेनिंग टर्म जी दिसते हा सेक स्क्वेअर थिटा आणि कोसेक स्क्वेअर थिटा यांना जवळ लिहिलं प्लस कोसेक स्क्वेअर थिटा. ही आपली फंडामेंटल आयडेंटिटीज आहे. ही आयडेंटिटी 1 येईल प्लस 2 टाइम्स हा साइन थिटा ऍज इट इज असेल, परंतु हा जो सेक थिटा आहे तो म्हणजे असणार आहे 1 कॉस थिटा प्लस हा कॉस थिटा ऍज इट इज, आणि कोसेक म्हणजे 1 साइन थिटा, म्हणून तो आपणला लिहिला आहे. पुढे हे प्लस हा देखील 1 सेक स्क्वेअर थिटा म्हणजे 1 कॉस स्क्वेअर थिटा, तसंच कोसेक स्क्वेअर थिटा म्हणजे 1 साइन स्क्वेअर थिटा, कारण त्यांचं एकमेकांचे रेसिप्रोकल आहे, ते रिलेशन आहे. 1 प्लस 2 इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. साइन इंटू साइन साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर थिटा, आणि आपणला साइन इंटू कॉस थिटा. पुढे किंवा कॉस इंटू साइन लिहिला तरी चालेल. कॉस थिटा इंटू साइन थिटा प्लस इथे देखील क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, आणि आपणला कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा. पुढे आता बघा हा परत आयडेंटिटी तयार होते आहे. म्हणजे हा 1 प्लस 2 टाइम्स ही परत फंडामेंटल आयडेंटिटी आहे. तिथे येईल 1, आणि हा 1 कॉस थिटा इंटू साइन थिटा. पुढे प्लस इथे देखील फंडामेंटल आयडेंटिटी तयार होते आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हा 1, आणि आपणला कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा. अजून व्यवस्थित पाहिलं तर इथे काय 2 इंटू इथे जर 1 कॉस आपण सेक लिहू शकतो, आणि 1 साइन हा कोसेक थिटा प्लस इथे देखील 1 कॉस स्क्वेअर जो आहे त्याच्याऐवजी सेक स्क्वेअर थिटा, आणि इंटू 1 साइन स्क्वेअर जो आहे त्याच्याऐवजी कोसेक स्क्वेअर थिटा, कारण ते रिलेशन आहे, ते एकमेकांचे रेसिप्रोकल आहे. आणि मग आपल्याला हे जे रिलेशन मिळतं आहे परत आपल्याला हा 1 प्लस सेक थिटा इंटू कोसेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअरचं रिलेशन मिळतं आहे. कारण फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 2 टाइम्स फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर, यानुसार हा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला तयार होतो आहे, ज्यात ए 1 आहे आणि बी सेक थिटा इंटू कोसेक थिटा आहे, आणि हाच आपला RHS आहे. नेक्स्ट बघा 5th. यात देखील शो दॅटच आहे, प्रूव्ह दॅट आहे. तर अशा वेळेला आपण जनरली LHS कन्सिडर करतो. तर इथे LHS आहे tan क्यूब थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा प्लस कॉट क्यूब थिटा अपॉन 1 प्लस कॉट थिटा. इथे देखील कॉट स्क्वेअर थिटा आहे. तर ही आयडेंटिटीज तयार होते बघा. इथे आपल्याकडे जे आन्सर आहे ते सेक आणि साइन कॉस मध्ये दिसत आहेत, आणि ते टॅन आणि कॉट दिसतो. मग अशा वेळेला जनरली आपण काय करतो, जर कन्व्हर्शन होत असेल तर तो प्रयत्न जरूर करावा. इथे
1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा एक आयडेंटिटीज आपल्याकडे आहे, ते आहे सेक स्क्वेअर थिटा, प्लस तसं इथे कॉट क्यूब थिटा अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा ही देखील आयडेंटिटी आहे आणि त्याचं उत्तर आहे कोसेक स्क्वेअर थिटा. परत टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस येतो, म्हणजे साइन क्यूब थिटा अपॉन कॉस क्यूब थिटा इथे होईल, इंटू हा 1 अपॉन सेक स्क्वेअर आहे, तर याचा अर्थ हा रेसिप्रोकल आहे कॉसचा, म्हणून त्याला डायरेक्टली मी कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकतो 1 अपॉन सेक स्क्वेअर थिटाला. एक्झॅक्टली सेम वे इथे देखील हा कॉस थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा होईल, कारण क्यूब आहे तर क्यूब कॉस क्यूब थिटा अपॉन साइन क्यूब थिटा, कारण इथे कॉट क्यूब थिटा आहे आणि कॉट म्हणजेच कॉस अपॉन साइन असतो त्यानुसार. तसंच इथे इंटू हा 1 अपॉन कोसेक दिसतोय, तर 1 अपॉन कोसेक म्हणजेच साइन असतो आणि ते स्क्वेअर आहे म्हणून साइन स्क्वेअर थिटा. यात अजून ऑब्झर्वेशन केल्यानंतर लक्षात येईल की हा इथला एक कॉस 2 कॉस जे आहे ते कॅन्सल होत आहे, इथे 2 गेले तिथे फक्त एवढाच राहील, तर मग इथे उरत आहे ते साइन क्यूब थिटा अपॉन कॉस थिटा, कारण 2 गेले 1 उरलेला आहे 3 पैकी. तसं इथे सुद्धा साइन क्यूब थिटा पैकी साइन स्क्वेअर चालला जाईल, इथे फक्त कॉस क्यूब थिटा आणि आपल्याला येईल फक्त साइन थिटा. पुढे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात, याने याला मल्टिप्लाय केला तर हा साइन क्यूब होता आणि हा आल्यानंतर रेस टू 4 होईल, अपॉनला नंतर घेऊयात इकडे तिरकस गुणाकार केला प्लस याने याला मल्टिप्लाय केला तर कॉस रेस टू 4 थिटा होईल, कारण क्यूब होता आणि हा त्याला मल्टिप्लाय झाला 1, तर खाली येत आहे अपॉनला कॉस थिटा इंटू साइन थिटा. पुढे कंटिन्यू आता याचा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा, तर याच्यात आपण ए स्क्वेअर ऐवजी ए रेस टू साइन रेस टू 4 जरी आला तरी पण आपला फॉर्म्युलाचा जो फॉर्मॅट आहे त्यानुसार इथे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ए इंटू बी असा तो फॉर्म्युला आहे. मग हा जर इथे अप्लाय केला तर इथे याला ब्रॅकेट स्क्वेअरचा स्क्वेअर लिहिता येईल, म्हणजेच याचा अर्थ इथे साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर जर लिहिला तर आपण आता हा फॉर्म्युला जो आहे तो त्या पद्धतीने अप्लाय करू शकतो, कारण इन द प्लेस ऑफ ए साइन स्क्वेअर थिटा इज हियर अँड इन द प्लेस ऑफ बी कॉस स्क्वेअर थिटा, त्यानुसार इथे कॉस थिटा इंटू हा साइन थिटा असणार आहे. आता हा फॉर्म्युला जर आपल्याला वापरायचा असेल तर इथे आता ए आणि बी ऐवजी आपण रिप्लेस करूयात, इथे येईल साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, आणि असेच फॉर्म्युले आपण जनरली वापरण्याचा का प्रयत्न करतो, कारण हे वापरल्यानंतर आपल्याला ज्या आपल्याकडे आयडेंटिटीज आहेत त्या तयार होताना दिसतात, कारण हे स्क्वेअरची त्या ठिकाणी गरज असते, म्हणून आपण त्या पद्धतीने त्या फॉर्म्युलांना अप्लाय करतो. इथे साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा, ए आणि बी ऐवजी आपल्या त्या व्हॅल्यूज आहेत, आणि अपॉनची जी टर्म आहे ती ऍज इट इज असेल कॉस थिटा इंटू साइन थिटा. पुढे आपण सेपरेट करूयात आणि याची व्हॅल्यू जी आहे ती 1 येईल, कारण ती आयडेंटिटी नंबर 1 आहे, आणि अपॉनला हा कॉस थिटा इंटू साइन थिटा मायनस याला देखील सेपरेट केल्यानंतर या देखील अपॉनला डिनॉमिनेटरला येईल कॉस थिटा इंटू साइन थिटा. मग इथे हा 1 अपॉन, आता याला 1 अपॉन कॉस म्हणजेच काय आहे आपल्याला माहिती आहे, हा 1 अपॉन कॉस थिटा येईल आणि हा 1 अपॉन साइन थिटा होईल, मायनस तसं इथे आता जे कॅन्सल होते ते कॅन्सल करूयात, एक कॉस कॅन्सल झाला एक साइन कॅन्सल झाला, तर इथे होतोय 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, आणि हा 1 अपॉन कॉस म्हणजे सेक थिटा आणि 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक थिटा, यांच्यातलं एकमेकांचं रिलेशनच आहे. आणि जर व्यवस्थित पाहिलं तर हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, हा आहे RHS. नेक्स्ट बघा एक्झाम्पल नंबर 6. मित्रांनो, काही असे एक्झाम्पल्स असतात जे एक्झाम्पल्स डायरेक्ट LHS कन्सिडर करून RHS त्याचा आन्सर येत नाही. असे काही एक्झाम्पल्स आहेत युनिक टाईपचे ज्यांना RHS किंवा LHS पेक्षा आपण दोघींना एकत्रित करून त्याला आधी सिम्प्लिफाय करून घेतो, म्हणजे ते प्रूफ जे आहे जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते स्टेटमेंटच आपण जनरली थोडंसं सिम्प्लिफाय करून आणि मग त्याला LHS कन्सिडर करण्याचा प्रयत्न करतो. त्या टाईपचं हे एक्झाम्पल आहे ज्यात आपण हे जे प्रूव्ह करायचं आहे, वी हॅव टू प्रूव्ह दॅट दिलेलं जे एक्सप्रेशन आहे 1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस 1 अपॉन कॉस थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा मायनस 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. तर याला आपण आधी सिम्प्लिफाय करूया, म्हणजे दॅट इज टू प्रूव्ह दॅट, हेच प्रूव्ह करायचं आहे. याचा अर्थ याला सिम्प्लिफाय केल्यावरती सुद्धा आपल्याला तेच प्रूव्ह करायचं. जसं की आपल्याला मी या साईडला आणलं तर इथे येईल 1 अपॉन हा सेक थिटा प्लस टॅन थिटा, आणि तिकडची टर्म इकडे आणल्यामुळे ती पॉझिटिव्ह होईल 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा, आणि ही टर्म जी इकडे निगेटिव्ह दिसते ती पॉझिटिव्ह होईल
म्हणजे 1 कॉस थिटा प्लस 1 कॉस थिटा, म्हणजे दोघी प्लस होतील. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊयात किंवा हे आपण नंतर सिम्प्लिफाय केलं तरी चालणार आहे. याला आधी आपण सिम्प्लिफाय करूयात. 2 कॉस थिटा होईल हा, म्हणजे 2 इंटू 1 कॉस म्हणजेच काय असणार आहे सेक थिटा. तर अशा पद्धतीने आपलं जे एक्सप्रेशन आपण सिम्प्लिफाय करून टाकलेलं आहे, म्हणजे आपण ते प्रूव्ह केलं काय किंवा हे प्रूव्ह केलं काय, तरी पण आपल्याला जे आहे ते सेम स्टेटमेंट जे आहे ते प्रूव्ह होईल. आपण याला कन्सिडर करूयात. कन्सिडर एलएचएस. आता आपला एलएचएस आला हा 1 सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस 1 सेक थिटा मायनस टॅन थिटा. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावरती काय होईल बघा, याने याला मल्टिप्लाय केलं तर 1 मल्टिप्लाय बाय सेक थिटा मायनस टॅन थिटा प्लस 1 मल्टिप्लाय बाय सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि अपॉनला येईल या दोघींचं प्रोडक्ट म्हणजेच सेक थिटा प्लस टॅन थिटा इंटू सेक थिटा मायनस टॅन थिटा. वरती आता बघा कॅन्सल होतोय टॅन आणि मायनस टॅन. तो कॅन्सल केल्यावर इथे 2 टाइम्स सेक थिटा येईल, कारण हा एक सेक थिटा आणि हा एक मिळून. आणि हा जो खाली दिसतोय एका ब्रॅकेटमध्ये पॉझिटिव्ह एका ब्रॅकेटमध्ये निगेटिव्ह, तर या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला तयार होतो, म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा तयार होईल. आणि हा 2 सेक थिटा असेल आणि ही आयडेंटिटी आहे. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा जो आहे तो 1 येतो, कारण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आहे म्हणून ते फायनली तुम्हाला जे मिळतं ते 2 सेक स्क्वेअर थिटा, म्हणजे हाच काय असणार आहे RHS. अशा पद्धतीने आपण प्रूव्ह करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया 7 and 8. इथे देखील आपण LHS कन्सिडर करून याला सोडवू शकतो आहोत. कन्सिडर LHS साइन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा. जनरली अशा वेळेला आपल्याला LHS RHS मध्ये आन्सर मिळून जातं. काही एक्झाम्पल असे असतात, जसे की एक्झाम्पल दिसतंय एक्झाम्पल नंबर 8. याला आपण LHS RHS डायरेक्ट कन्सिडर नाही करू शकत किंवा त्याला सोडवायचं म्हटलं तर इकडे यापर्यंत जायला खूप जास्तीचा वेळ लागेल. त्यापेक्षा आपल्याकडे काही शॉर्टकट असतात गोष्टी, त्या आपण वापरू शकतो. इथे जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूनच याला सोडवणार आहोत. साइन स्क्वेअर थिटा प्लस हा 1 प्लस कॉस थिटा आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल, कारण याने याला मल्टिप्लाय केलं, सेम व्हॅल्यूज आहेत. इथे येईल 1 प्लस कॉस थिटा इंटू साइन थिटा, नेहमीप्रमाणे क्रॉस मल्टिप्लिकेशन. त्यानंतर हा साइन स्क्वेअर थिटा ऍज इट इज प्लस हा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला आपण परत ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. तर 1 प्लस 2 कॉस थिटा प्लस कॉस थिटा स्क्वेअर अपॉन हा 1 प्लस कॉस थिटा इंटू साइन थिटा जो आहे तो ऍज इट इज असेल. त्यानंतर हे दोघी जवळ आणतोय, कारण दिसतंय की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा मिळून आपल्याला आयडेंटिटी तयार होते आहे. आता ह्या ऑब्झर्वेशन आपल्याला लक्षात येतं की आपल्याकडे जर फॉर्म्युले पार्ट असतील तर हे अचानक असं नाहीये की त्याला त्यासाठी आपल्याला तेवढे फॉर्म्युले पार्ट असणं आणि ते वापरता येणं गरजेचं असतं. म्हणून मी हा कॉस स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा जो जवळ लिहिला आहे. आपल्याला इथे हा जी व्हॅल्यू आहे ती ऍज इट इज ठेवा. जसं जसं सिम्प्लिफाय आपण करत जाणार त्या प्रकारे आपल्याला ते दिसत जातं. जसं की आता ही व्हॅल्यू जी आहे ती 1 आहे आणि 1 प्लस हा 1 प्लस हा 2 टाइम्स कॉस थिटा येईल आणि अपॉनला 1 प्लस कॉस थिटा इंटू हा साइन थिटा जो आहे तो ऍज इट इज असेल. तसंच हा 1 प्लस 1 केल्यानंतर आपल्याला इथे 2 मिळणार आणि प्लस हा 2 कॉस थिटा आणि अपॉनला आहे 1 प्लस कॉस थिटा इंटू हा साइन थिटा जो आहे तो ऍज इट इज असेल. हे जे एक्सप्रेशन आहे मी इकडे लिहितो वाटल्यास परत, खाली आपल्याला दिसत नसेल तर, आणि 1 प्लस कॉस थिटा इंटू साइन थिटा. आता याला कंटिन्यू आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर कंटिन्यू ते काय होईल, आता हा 2 कॉमन निघतोय बघा, दोन्ही ठिकाणी दिसतोय. 2 कॉमन काढला इन ब्रॅकेट 1 प्लस इथे काय येईल कॉस थिटा आणि अपॉनला आहे 1 प्लस कॉस थिटा इंटू हा साइन थिटा. यात आता ब्रॅकेट जो आहे तो सेम दिसतोय. 1 प्लस कॉस थिटा 1 प्लस कॉस थिटा तो कॅन्सल होईल. इथे फक्त राहते 1/2 साइन थिटा आणि 1 साइन म्हणजे काय तर कोसेक थिटा, म्हणजे हा तुम्हाला मिळतो आहे कोसेक थिटा आणि हाच आपला काय आहे RHS. हे आपल्याला शो करायचं होतं या एक्झाम्पल मध्ये. नेक्स्ट पाहूयात. या LHS तर कन्सिडर करू शकत नाही, पण आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे जो टॅन आणि सेक यांना रिप्रेझेंट करतो. फंडामेंटल आयडेंटिटी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. या 1 ला तिकडे पाठवून देऊयात. तर टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 अशा पद्धतीने.
आता हे असं करण्यामागचं काय कारण आहे की आपल्याला दिसतंय आन्सर मध्ये टॅन पण आहे, सेक पण आहे आणि सेक -1 आहे, सेक +1 आहे. ते याच्यामध्ये येऊ शकतं कारण a² - b² जो आपल्याकडे फॉर्म्युला आहे त्यानुसार ते टॅन थिटा इंटू हा टॅन थिटा तर होईलच आणि हा सेक स्क्वेअर थिटा -1 जो आहे तो सेक थिटा +1 आणि सेक थिटा -1 असं त्याला लिहिता येईल. बाकी आपण जर आन्सरकडे ऑब्झर्वेशन केलं असता तर येऊन गेलेलं आहे. ही इकडची टर्म जी आहे मायनसची ती इकडे पाठवा तर टॅन थिटा अपॉन सेक थिटा -1 आणि ही टर्म तिकडे पाठवली तर सेक थिटा +1 अपॉनला येईल टॅन थिटा. अशा पद्धतीने आपल्याला जे शो करायचं होतं ते आपण हे वेगळ्या पद्धतीने शो केलेलं आहे. नेक्स्ट आणि लास्ट एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल नंबर 12 काय म्हटलं बघा, 1 - सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन 1 + सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा -1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा +1. इथे देखील डायरेक्ट एलएचएस कन्सिडर करून याचा आन्सर येऊ शकत नाही किंवा प्रयत्न केला तर ते खूप मोठं जाईल किंवा मग एलएचएस वेगळा आरएचएस वेगळा कन्सिडर करून आपल्याला सोडवायला लागतं अशा एक्झाम्पल्स. परंतु इथे एक गोष्ट दिसते ती म्हणजे सेक आणि टॅन, जसं मागचं एक्झाम्पल आपण पाहिलं आहे. सेक आणि टॅन दोघे जर एकत्रित आले त्याचा अर्थ या ठिकाणी फंडामेंटल आयडेंटिटी जी आहे ती यूज होऊ शकते आहे. म्हणून आपण अशा वेळेला काय करणार आहोत, जी आपल्याला माहिती आहे आयडेंटिटी, वी नो दॅट आयडेंटिटी आपल्याकडे आहे ती आहे 1 + टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. जर ही अप्लाय केली तिथे याला जर मी इकडे पाठवला तर हा सेक स्क्वेअर थिटा मायनस हा टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 होईल आणि 1 म्हणजेच 1 × 1 लिहिता येईल. किंवा याला सेक थिटा प्लस टॅन थिटा इंटू सेक थिटा मायनस टॅन थिटा आणि हा इक्वल टू 1 × 1 कारण a² - b² चा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. तर इथे आता जी टर्म आपल्याला वाटते आहे तिथे याला आपण सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन 1 लिहूयात आणि इक्वल टू हा सेक थिटा 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा लिहिला. म्हणजे मी काय केलं याला इकडे पाठवला तो डिवाइड झाला आणि हा 1 इकडे पाठवला इकडे डिवाइड झाला. आता हे जे एक्सप्रेशन दिसत आहे या दोघी ठिकाणी काही ना काही दिसतंय बघा. सेक थिटा प्लस थिटा वरती आहे, इकडे पण दिसतंय, इकडे प्लस दिसतंय किंवा मायनसचं पण दिसतंय. म्हणजे याचा अर्थ इथे कुठेतरी आपल्याला आन्सर येऊ शकतो जर आपण एक थेरम वापरला बाय थेरम ऑफ इक्वल रेशोज. 9वीला रेशो अँड प्रोपोर्शन मध्ये हा थेरम आपण शिकलेलो आहोत. जर असे रेशो इक्वल असतील तर याचा अर्थ काय की समजा a/b इक्वल टू c/d असेल तर हाच रेशो जो आहे तो सुद्धा इक्वल राहू शकतो a + c/b + d इतका किंवा मायनसला पण राहू शकतो और a - c/b - d. म्हणजे या प्रकारचे रेशोला आपण या प्रकारे लिहितो त्यांचा तुम्हाला ऑलवेज इक्वल रेशो मिळतो म्हणजे सेम व्हॅल्यू मिळते. तर समजा आपण के मांडली तर ते आन्सर जे आहे ते ऑलवेज हे सेम मिळतं. हा तो कन्सेप्ट आहे तो आपण इथे अप्लाय करतोय. तर सेक थिटा म्हणजे इच रेशो इज इक्वल टू अपॉन 1 इज इक्वल टू इथे मी आता ऍड करतो याच्यामध्ये. तर इथे काही सेक थिटा प्लस टॅन थिटा +1 तसं इथे न्यूमरेटर ऍड केला म्हणून डिनोमिनेटर पण ऍड करायला लागणार आणि हा मायनस टॅन थिटा होईल. आता आपण सबस्ट्रॅक्ट करूयात. हेच या स्टेटमेंटमध्ये सबस्ट्रॅक्ट केलं तिथे काही सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर सेक थिटा प्लस टॅन थिटा -1 आणि अपॉनला येईल 1 मायनस म्हणजे 1 - सेक थिटा आणि हा मायनस साइन मध्ये गेल्यानंतर मायनस प्लस हा टॅन थिटा होईल. म्हणजे आपल्याला दोन एक्सप्रेशन्स मिळाले. हे एक एक्सप्रेशन आणि हे एक एक्सप्रेशन हे दोघी इक्वल असेल. देअरफॉर सेक थिटा प्लस टॅन थिटा +1 अपॉन 1 प्लस सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा -1 आणि अपॉनला 1 - सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता आपण जवळजवळ आन्सरकडे आलोत बघा. आता इथे याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू दिसत आहेत. फक्त याला गरजेचं आहे की याला इकडे पाठवायचं आणि याला इकडे पाठवायचं तर आपला आन्सर आलेला आहे. ज्याला जर इकडे पाठवलं ही टर्म इकडे त्यांना मल्टिप्लाय होईल म्हणजे इथे येईल 1 - सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन आणि ही टर्म जर इकडे आणली आपण किंवा ही इथेच राहू द्या कारण ते आन्सर मध्ये दिसतं इथेच आहे 1 + सेक थिटा मायनस टॅन थिटा आणि इक्वल टू ही टर्म जी आहे ती मी इकडे पाठवतो आहे कारण ही इकडे पाठवल्यामुळे इथे फक्त आता शिल्लक राहील सेक थिटा प्लस टॅन थिटा -1 अपॉनला 1 - सेक थिटा मायनस प्लस टॅन थिटा
आणि +1 अशा पद्धतीने आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं ते मिळालेलं आहे. या एक्झाम्पल सोबतच एक्सरसाइज 2.2च नाही तर हे चॅप्टर देखील या ठिकाणी संपलेलं आहे. आता याच ठिकाणी थांबूयात, पुन्हा भेटूयात नवीन चॅप्टरमध्ये.